नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कालिदास कला मंदिर येथे सर्व पोलीस पाटील बांधवांना एकत्र बोलून ही कार्यशाळा घेणार आहे। ही कार्यशाळा नेमकं कशा पद्धतीची असणार आहे, यामध्ये पोलीस पाटीलांची किती संख्या आहे, याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्याबरोबर आता अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकले साहेब आहेत। सर नमस्कार। सर, खरं तर 5 वर्षानंतर ही कार्यशाळा आज घेण्यात येत आहे। नेमकं पोलीस पाटलांची काय कार्यशाळा आहे? आजची ही जी कार्यशाळा आहे ती प्रशिक्षण आणि संवाद या दुहेरी संकल्पनेतून आपण सुरू केलेली आहे। आज जिल्ह्याच्या अर्ध्या भागातले म्हणजे नाशिक ग्रामीण परिमंडळातले जे 22 पोलीस स्टेशन येतात त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले सर्व पोलीस पाटील इथे बोलवलेले आहेत आणि याचप्रमाणे मालेगावमध्ये सुद्धा एक आम्ही तिकडच्या पोलीस पाटलांची एक कार्यशाळा घेणार आहोत। या कार्यशाळेमध्ये पोलीस पाटलांची कर्तव्य, त्यांचे अधिकार, त्यांच्या जबाबदारी आणि त्यांना कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड मेंटेन करायचे याबद्दल आम्ही प्रशिक्षण देणार आहोत। याशिवाय त्यांच्या काय अडीअडचणी आहेत किंवा त्यांचे काय काम करत असताना त्यांना काय त्रुट्या जाणवतात त्यांचाही आम्ही आढावा आज घेणार आहोत। ते एक संवाद आणि प्रशिक्षण असं दुहेरी आजची संकल्पना आहे आणि मागच्या 5 वर्षानंतर आज पहिल्यांदा ही आपण एक कार्यशाळा आयोजित केली आहे। साधारण किती पोलीस पाटील असतील सर? तसे साधारण 700 पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित असणं अपेक्षित आहे। आणि आता या कार्यक्रमाला प्रमुख कोण कोण उपस्थित असणार आहे? आजच्या या कार्यक्रमाला नाशिक परिक्षेत्राचे IG सर श्री दत्तात्रय कळाळे सर, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, नाशिकचे जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा सर, SP बाळासाहेब पाटील सर, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहण्यास अपेक्षित आहे। आपण आता सरांशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे। मराठी न्यूज वर्ल्ड 24 नाशिक, प्रतिनिधी प्रकाश दुर्वे।